चला नमस्कार. बघा ते असं म्हणावं लागेल की आज खुश तो बहुत होंगे तुम. ऑफकोर्स बरेच लोक जे पहिल्यांदा प्रिलिमिनरी एक्झाम पास होत आहेत ते तेवढेच खुश आहेत जेवढे जुने लोक पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा प्री एक्झाम पास होत आहेत. पण मी म्हणेल की पहिल्यांदा प्री एक्झाम पास होण्याचा आनंद जरा वेगळा असतो आणि ऑफकोर्स तो असावा. पण तो एवढाही असावा असू नये की लगेच तुम्ही संध्याकाळी बसावं की आता चला आता प्री पास झालो आता काही टेन्शन नाही. नाही मित्रांनो, आता ही खरी सुरुवात आहे. आता तुम्हाला प्री ही एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे तुमच्या यशापर्यंत पोहोचण्याची. कारण की तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना विचारा, आमचा तर अनुभव तुमच्या सोबतील नेहमीच असतो की कुठल्याही विद्यार्थ्याला प्री पास करण्यापेक्षा मेन्स पास करणं कंपॅरेटिव्हली सोपं असतं. इनफॅक्ट आतापर्यंत तुमचा अनुभव असा असेल एक्झाममधला, मी गॅरंटीने सांगतो, आणि या प्रत्येकाचा ऑलमोस्ट सारखा असतो की प्री एक्झाम ज्यावेळेस मी दिली त्यावेळेस मी एक्झाम संपल्यानंतर माझा पहिला शब्द असा होता, अरे सगळे प्रश्न येत होते ना पण टाइमच नव्हता पुरत राव. क्वांट का अख्खच्या अख्ख 35 मारले असते यार पण टाइमच नाही पुरला. सेम रिझनिंग मध्ये एकाच सिटिंग अरेंजमेंट पझल जर स्किप केलं तर यार पूर्ण प्रश्न येणार होते ना. जर 2 मिनिटं भेटले असते ना अजून तर मग पूर्णच्या पूर्ण 35 मारून आलो असतो. हा एक्सपिरियन्स असतो, हा अनुभव असतो कुठल्याही विद्यार्थ्याचा प्री एक्झाम संपल्यानंतरचा. इन शॉर्ट तिथं तुम्हाला प्रत्येक प्रश्न जमत असतो. मेन्समध्ये असं होणार नाही. प्रीमध्ये प्रत्येक प्रश्न जमतो पण प्रॉब्लेम असतो वेळेचा, अभाव असतो वेळेचा. मेन्समध्ये मात्र असं होणार नाही. मेन्समध्ये काय होईल, तुम्हाला बऱ्यापैकी वेळ असेल, तुम्ही इकडे भटकणार तिकडे भटकणार, क्वांटचा पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत जाऊन पाहणार आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल अरे यार इतकं मी प्रत्येक प्रश्न शोधला पण त्यातले बरेच प्रश्न असे होते राव जमतच नव्हते, म्हणजे पार कानातून धूर निघून गेला. पीओच्या मेन्समध्ये तर 100% असं होणार. ठीक आहे, क्लरिकलची मेन्स फार तेवढी अवघड नसते, तरी पण मेन्स पास करणं मग तुम्ही सोपं आहे असं का म्हणता. याच्या मागचं रिझन असं आहे की मेन्सचे जे कट ऑफ आहेत हे पर्सेंटेज टर्म्समध्ये प्रीपेक्षा खूप कमी लागतात. मग याच्यामध्ये मेन्समध्ये जर आता बघा, जर तुम्ही याचा विचार करताय प्रिलिमिनरी एक्झामचा, तर फक्त क्वांट किंवा फक्त रिझनिंग जर तुमचं चांगलं असेल तर प्री पास होण्याची प्रत्येक वेळेस शक्यता असेल असं नाही. फक्त इंग्लिश आणि फक्त क्वांट चांगला असेल तरी प्री पास होण्याची प्रत्येक वेळेस शक्यता असते असं नाही. पण मी गॅरंटीने सांगतो की इकडे कुठलेही 2 सब्जेक्ट जर तुमचे परफेक्ट असतील आणि 2 सब्जेक्टमधून तुम्ही ॲव्हरेज मार्क मिळवू शकत असाल तर तुम्ही गॅरंटीने मेन्स क्वालिफाय करून जाणार. त्यातल्या तेवढी इंटरव्ह्यू नाही आहे. मेन्समध्ये IBPS PO असेल, SBI PO असेल, इंटरव्ह्यू असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोच की एखाद्या कमी मार्कावाला पुढे निघून जातो, एखाद्या जास्त मार्कवाला मागे येतो. पण इथं तसं नाहीच. इथं फक्त मेन्सचा कट ऑफ काढायचं आणि क्लिअर व्हायचं आहे. स्टेट तुमच्या हातात जॉब असेल तर सांगण्याचा उद्देश असा आहे की मेन्स पास करताना जास्तीत जास्त तुमच्या कन्सेप्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा पेशन्स. नॉर्मली होणाऱ्या चुका ज्या आहेत त्या मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बोलतो की नेमकं विद्यार्थी काय करतात ज्याच्यामुळे मेन्सचे निकाल बरेच विद्यार्थ्यांचे येत नाहीत. जनरल अवेअरनेस सारखा सब्जेक्ट आहे. बघा आता मेन्सचा जो एक्झाम पॅटर्न आहे हा तुमचा अशा पद्धतीने असणार आहे. बघा आता इकडे एक चांगली गोष्ट अशी आहे की SBI क्लर्कला सेक्शनल कट ऑफ नाही आहेत. म्हणजे एखाद्या सेक्शनमध्ये तुमचा स्कोर कमी जरी आला तुमची गोष्ट धकून जाणार. यावेळेस जर SBI क्लरिकलचा रिझल्ट तुम्ही पाहिला असतील तर एक्सपेक्टेशनपेक्षाही जास्त रिझल्ट्स आलेत. याचा अर्थ असा आहे की नेहमीप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया ज्या जागा दिल्या होत्या त्यांनी ऑलमोस्ट 8,000 तर त्याच्यापेक्षा जास्त जागा भरणार हे तेवढंच कन्फर्म आहे. दरवर्षी SBIचा हा इतिहास आहे. क्लरिकलच्या जेव्हा जागा काढल्या असेल SBIने तेव्हा जेवढ्या जागा होत्या त्याच्यापेक्षा वॅकन्सीज या नेहमी जास्त घेण्यात आलेल्या आहेत. म्हणून यावेळेस सुद्धा मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की स्टेट बँक ऑफ इंडिया क्लरिकलच्या वॅकन्सीज या 8,000पेक्षा भरपूर जास्त असतील.
आता त्या एक्झॅक्ट आकडा हा फक्त SBI चेअरमनचा नाही. बरं असू देत, आपल्याला काय फरक पडत नाही, पण मी सांगतोय की नेमक्या होणाऱ्या SBI मध्ये मेन्स असेल किंवा कुठली मेन्स एक्झाम असेल तर मुलं नेमकं काय ॲज्युम करतात आणि कुठं त्यांना प्रॉब्लेम येतो. बघा, जनरल अवेअरनेस सारखा सब्जेक्ट आहे, इथं फक्त उत्तर वाचून टिक करायचं असतं, त्यांना वेळ असतो 35 मिनिटांचा. आता जर तसं पाहिलं तर 50 प्रश्न सोडवायला एखादा ॲव्हरेज विद्यार्थी असेल तर तो जास्तीत जास्त 20 मिनिटं गेली. याची प्रॅक्टिस चांगली अशी लोक तर 15 मिनिटात ते प्रश्न उडवून टाकतील. मग आता 35 मिनिटाचा सेक्शन 20 मिनिटांमध्ये सोडवायचा, उरलेले 15 मिनिटं काय करायचं, प्रॉब्लेम आहे. मग उरलेले 15 मिनिटं हे लोक शांत नाही बसणार, हे त्या क्वेश्चनला खेटतील. सपोज कुणी 35 पैकी 50 पैकी 35 क्वेश्चन सॉल्व्ह केले, मग 15 मिनिटं उरलेले 15 प्रश्न आहेत, हे काय करतील, त्या 15 प्रश्नांना पुन्हा खेटतील. अरे यार, मला वाटतं ना याचं उत्तर या 2 पैकी 1 नाही आहे, म्हणजे उरले 3 ऑप्शन, 3 पैकी हे तर नाही, याचा काही संबंध नाही आहे, आणि मग उरले 2 ऑप्शन, 50-50 आहे, मी चान्स घेतो, टिक करतो, आणि उत्तर असतं पहिले तिसऱ्यातलं. हे असं का होतं, याच्या मागचं रिझन असं आहे की जनरल अवेअरनेस सारखा जो सब्जेक्ट आहे हा GK, तर याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की मी हे वाचलेलं आहे. तुम्ही कुठलाही तुम्ही हे तर GA आहे, तुम्ही GS बघा, जनरल सायन्स, जनरल नॉलेज, जनरल स्टडीज ज्याला आपण म्हणतो, तिथं सुद्धा 8वी 9वी 10वीला आपण सायन्स शिकलो, हिस्ट्री शिकलो, जिओग्राफी शिकलो, त्यातला एखादा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आला की आपल्याला वाटतं हा हे पाहिलंय राव कुठेतरी, मग त्यात तुक्के मारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त वाढते, आणि मग मॅक्सिमम लोक इथं मार खातात. कुठे, GA मध्ये. क्वांट इंग्लिशमध्ये, क्वांट रिझनिंगमध्ये ते मार नाही खाणार, क्वांट रिझनिंगमध्ये त्यांचा सेक्शन सोडवेपर्यंत टाइम संपून जाणार आहे, आणि क्वांट रिझनिंगमध्ये कसं आहे, एक्झॅक्ट उत्तर कळतं आपल्याला. सेटिंग अरेंजमेंट बसलं, 5चे 5 क्वेश्चन मॅच झाले म्हणजे आपलं बसलेलं बरोबर आहे. आन्सर्स चुकले, ऑप्शन जर क्वेश्चन सोबत मॅच होत नसतील, डायग्राम सोबत मॅच होत नसतील, तर सेटिंग अरेंजमेंट पझल नक्की कुठेतरी चुकले, लगेच क्लिअर होतं. क्वांटमध्ये तर काही टेन्शनच नाही, प्रत्येक ऑप्शन समोर असतात, जर करेक्ट आन्सर आला तरच आपण टिक करायचं. अप्रॉक्सिमेशनने तुक्के मारण्याचा प्रयत्न करू नका. बरं, तर सांगत होतो की जनरल स्टडीज किंवा जनरल अवेअरनेस सारखा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये थोडी काळजी घ्या, प्लीज तुक्के मारू नका. याच्यासाठी मी तुम्हाला पर्याय पण सांगणार आहे. सेम इंग्लिशमध्ये बरेचदा काय होतं, 40 प्रश्न सोडवायला 35 मिनिटांचा वेळ दिलाय. आता या 35 मिनिटांमध्ये जर एखाद्याचे 30 प्रश्न सॉल्व्ह झाले असतील ना, तर प्लीज जरा शांत बसा, अजिबात तुक्के मारू नका. जनरल अवेअरनेसचा जो सेक्शन आहे हा सोडवतानाच इतका शांततेने आणि विचार करून सोडवा की पुन्हा त्याच्यावर रिव्हिजन होऊ देऊ नका. आणि करायचं असेल तर जे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत किंवा जे क्वेश्चन तुम्ही सुरुवात सॉल्व्ह करता करता मार्क अँड रिव्ह्यू करून ठेवलेत, अशाच क्वेश्चनवर जा. पुन्हा एकदा या विषयावर येऊ नका. बघा, पुन्हा एकदा या विषयावर येऊ नका. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की जनरल अवेअरनेस सारख्या सेक्शनमध्ये, इंग्लिश सारख्या सेक्शनमध्ये जर एक्स्ट्रा टाइम होत असेल, वेळ उरत असेल, तर प्लीज शांत बसा. त्या वेळेत जो शांत बसेल त्यालाच खरं पेशन्स. म्हणून मी नेहमी सांगत असतो की मेन्समध्ये पेशन्स खूप आवश्यक आहे. सेम क्वांट रिझनिंगमध्ये काय होतं, बरेचदा क्वेश्चन जमत नाहीत, काही क्वेश्चन अवघड असतात. मग अशा प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचं असतं, अशा प्रश्नांना आपल्याला डिफेंड करायचं असतं. डिफेंड म्हणजे काय, तर एखादा यॉर्कर आहे, डिफेंड करा. स्लोअर फुलटॉस आहे, डिफेंड करा. पेशन्स ठेवा. तुम्हाला 100% चांगले बॉल येणार आहेत, लेंथ बॉल येणार आहे, शॉर्ट पिच येणार आहे, तुम्हाला मारायला भेटणारे, टेन्शन घेऊ नका. पण त्याच्यासाठी तुम्हाला टिकून राहावं लागेल मैदानात. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती पण आहे क्वांट रिझनिंगमध्ये की चांगले प्रश्नांचं सिलेक्शन पण आपल्याला करता आलं पाहिजे. मग बरेचदा काय होतं, सुरुवात जी आहे ही भयानक अवघड प्रश्नांपासून होते आणि मुलं तिथंच आपलं पेशन्स सोडून देतात. अरे यार, मला ना जमतच नाही येत, मग आता माझं काही खरं नाही आहे. प्लीज असं करू नका. या नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत 50, या 50 प्रश्नांपैकी मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला 20 प्रश्न तर कशीही जमतील, रडत पडत कणत. फक्त तुम्हाला ते शोधावे लागतील. त्यासाठी तुमचं माइंड स्टेबल असणं फार आवश्यक आहे. म्हणून मी पुन्हा सांगतोय, मेन्समध्ये माइंड स्टेबल ठेवा प्लीज. घाई गडबड करू नका.
शेवटच्या ओव्हर्समध्ये तुम्हाला मारायचे डेथ ओव्हर्समध्ये, तर तुम्हाला पिचवर टिकून राहावं लागेल सुरुवातीला. आणि जर तुम्ही नाही टिकलात बाळांनो, तर मग डेथ ओव्हर्सचा मजा तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की मेन्समध्ये जाताना मेंटलीच प्रिपेअर होऊन जा की काही प्रश्न अवघड येणार आहेत, काही प्रश्न सोपे येणार आहेत. जे सोपे येणार ते मला सोडवायचे, उरलेल्या वेळेत मी अवघड क्वेश्चन सॉल्व्ह करेल. आता इथे एक चांगली गोष्ट अशी आहे की सेक्शनल टायमिंग इकडे तिकडे उड्या मारता येत नाही. ती वाईट पण गोष्ट आहे, पण तिला आपण चांगलं घेऊया. आता सुरुवातीला काय करायचं, क्वांट सारखा सेक्शन सोडवताना, सगळ्यात पहिल्यांदा सोपे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायचे. त्यानंतर ते सोडवताना बघा, एखादा क्वेश्चन सोपा लागला सोडवला, अवघड वाटला सोडून दिला, पुन्हा सोपा वाटला सॉल्व्ह केला, अवघड वाटला सोडून दिला, एखादा मॉडरेट लेवलचा वाटला टिक करून ठेवला, मार्क अँड रिव्ह्यू. उरलेल्या वेळेत त्या मार्क अँड रिव्ह्यू कडे या. माझे क्वांटमध्ये 15 अटेम्प्ट झाले होते म्हणून मी 5 तुक्के मारून आलोय, असा मूर्खपणा करू नका. माझे रिजनिंग मध्ये 20 अटेम्प्ट झाले होते, मला वाटलं बाजूच्यांचे जास्त अटेम्प्ट झाले असतील म्हणून मी 4-5 तुक्के मारून आलो. प्लीज असं होऊ देऊ नका. कारण की जर तुम्ही तयारी करून तुमचे 15 अटेम्प्ट होत आहेत, तर बाकीही लोकांचे 15च अटेम्प्ट होत आहेत, एवढं लक्षात घ्या. त्यामुळं आणि नंबर ऑफ वॅकन्सीज बऱ्यापैकी आहेत, खूप जास्त आहेत. त्यामुळं तुम्हाला फक्त आणि फक्त पास व्हायची गरज आहे. 2-3 वेटिंग लिस्ट लागतात SBIच्या. त्यामुळं आरामात जॉब ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे. फक्त कट ऑफ लूज करून बसू नका, त्यामुळं पेशन्स ठेवा, विजय नक्की तुमचा आहे. चला आता आपण थोडं स्ट्रॅटेजीवर मूव्ह करूया. ओव्हरऑल आपल्याला नेमकं एक्झामची स्ट्रॅटेजी आहे त्याबद्दल मी थोडंसं बोललो. आता एक्झॅक्टली नेमकं करायचं काय बघा. एक्झॅक्टली मला करायचं काय, तुमच्यामध्ये 2 प्रकारचे लोक आहेत. काही लोक असे आहेत ज्यांना थोडाफार एक्सपिरियन्स आहे परीक्षा देण्याचा, काही लोक अगदी पहिल्यांदा फ्रेशर पास झाले. बघा, काही लोक असे आहेत ज्यांना थोडा एक्सपिरियन्स आहे एक्झाम देण्याचा, ज्यांनी ॲटलिस्ट पहिली, दुसरी, तिसरी मेन्स एक्झाम दिली आहे, किंवा भलेही त्यांनी एखादी मेन्स एक्झाम दिली नाही पण बऱ्याच दिवसापासून ते मेन्सचं प्रिपरेशन करतायत, जे कॉन्फिडंट होते की माझा SBIचा रिझल्ट आरामात येऊन जाईल. बरं, तर अशा लोकांनी काय करायचं आणि फ्रेशर्सनी काय करायचं या दोघांबद्दल बोलतो. बघा लक्ष द्या. आता जे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत त्यांनी काय करायचं, डेली बघा, अशा लोकांनी डेली एक मेन्सची टेस्ट द्यायची, डेली द्यायची. कारण जोपर्यंत तुम्ही टेस्ट देणार नाही तोपर्यंत तुमचा पेशन्स वाढणार नाही. सर मग डेली टेस्ट दिल्यानंतर ॲनालिसिसला वेळ. बघा, टेस्ट देताना टिपिकली क्वांट LR 2च सेक्शन द्या. GAची टेस्ट देऊ नका. बरेचदा GAचा रिलिव्हन्स नसतो ऍक्च्युअल एक्झामचा, GA सोबत नका देऊ. इंग्लिशच्या मिनिमॉक आपण रोज चालू करतोय यूट्यूबवर लाईव्ह, त्यामुळं ते पण देण्याची गरज नाही. पाटील सर रोज इंग्लिशच्या टेस्ट घेणार आहेत. बरं, तर रोज एक क्वांट आणि LRची टेस्ट द्या. त्यातलं फक्त टिपिकली क्वांट आणि LR सोडवा, याचं ॲनालिसिस करा की आपण सोडवले क्वेश्चन, आपली मेथड चांगली होती की त्यांची मेथड चांगली आहे. आपले सोडवले क्वेश्चन चुकले तर नेमके ते का चुकले, आपण जे क्वेश्चन स्किप केले ते खरंच स्किप करण्यासारखे होते की ते पण डुएबल होते, तिन्ही गोष्टी चेक करा. त्यानंतर डेली मिनिमम 200 MCQ वाचा GAची. आता हे वाचताना तुमच्या हातात अराउंड 9 दिवस आहेत. आजपासून जर कन्सिडर केलं तर 9 दिवस. या 9 दिवसांमध्ये 1800 MCQ तुमचे नवीन होतील. तर माझं म्हणणं असं आहे, तुम्ही हे 1800 MCQ वाचताना शेवटचे 3-4 दिवस जे आहेत हे MCQचा नंबर जरा वाढवा. शेवटचे 3-4 दिवस आणि MCQ कमीत कमी 2 रिव्हिजन त्याला होऊ द्या. 2 रिव्हिजन म्हणजे कसं, जसं मी पुढे सांगितले स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये की नेमकं स्टडी मटेरियल काय यूज करायचं आहे. मग ते जेव्हा तुम्ही बघताल, स्टडी मटेरियल जेव्हा तुम्ही बघताल, त्यात मी तुम्हाला 2 सोर्सेस दिलेत. त्या 2 सोर्सेसमधलं पहिल्यांदा एक आणि दुसऱ्यांदा एक अशा पद्धतीनं रिवाईज होऊ द्या. जर तुम्ही 1500च्या 1500 किंवा 1800च्या 1800 एकाच सोर्सचे वापरले आणि त्याला एकच रिव्हिजन दिलं तर मग 100% तुम्हाला असं वाटणार की अरे हा प्रश्न मला जमतो आणि मग त्यात तुमच्या चुका होणार. तर त्यामुळं प्लीज भलेही नंबर ऑफ क्वेश्चन कमी वाचा पण त्याला रिव्हिजन कमीत कमी 2दा द्या. म्हणजे पहिल्यांदा रीडिंग आणि एकदा रिव्हिजन, या पद्धतीने.
कारण की जोपर्यंत तुम्ही एखादा प्रश्न दोनदा वाचणार नाही तोपर्यंत तुम्हाला कन्फर्म लक्षात राहणार नाही. बाकी जनरल अवेअरनेसच्या 2 लेक्चर्स आपले डेली चालू होणार आहे. उद्यापासून अक्षय सरांचं सकाळी 7 वाजता, संध्याकाळी 7 वाजता मंडलिक सरांचं. सकाळी अक्षय सर करंट अफेअर्स घेतील, आणि संध्याकाळी मंडलिक सर बँकिंग अवेअरनेस आणि करंट बँकिंग घेतील. बरं, त्यानंतर बघा हाय लेवल टॉपिक रिव्हिजन. मग आता असे हाय लेवल टॉपिक कुठले आहेत बघा. क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 एक 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून काढा. DI केसलेट 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून काढा. मिसिंग DI 50 क्वेश्चन सॉल्व्ह करून काढा. वाटलं तर काहीच करू नका, फक्त माझे लेक्चर अटेंड करा. मी मिनी मॉक घेणार आहे. मिनी मॉक मध्ये मी तुम्हाला केसलेट घेईल, मिनी मॉक मध्ये मी तुम्हाला मिसिंग DI घेईल, क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 घेईल, डेटा सफिशियन्सी घेईल, त्यानंतर कमर्शियल DI घेईल, त्यानंतर कमर्शियलचे काही क्वेश्चन घेईल. म्हणजे मॅक्सिमम पार्ट जो आहे मेन्सचा हा मी सुद्धा मिनी मॉक मध्ये डेली बेसिसवर कव्हर करून घेणार आहे. आणि त्या पण लाईव्ह असणार आहेत. लाईव्ह म्हणजे क्वेश्चन तुमच्या समोर असेल, तुम्ही सॉल्व्ह करायचा, नाही जमलं तर मी सॉल्व्ह करेन या पद्धतीने. पण माझं म्हणणं असं आहे की हाय लेवलचे एक 50 क्वेश्चन प्रत्येक टॉपिकचे एक रिव्हिजन होऊन जाऊ द्या. कम्प्युटर नॉर्मली आतापर्यंत रिझनिंग सोबत कम्प्युटर कधीच विचारलं गेलं नाहीये. मग तुम्ही इथं काय लिहिलं? माझी अपेक्षा आहे की 100-200 क्वेश्चनचं रिव्हिजन होऊन जाऊ द्या. उगा अचानक तुमचा गेम व्हायला नको. पण मी गॅरंटीने सांगतो आतापर्यंत कधीच रिझनिंग सोबत कम्प्युटर नाही विचारलं. इथं विचारण्याचे चान्सेस सुद्धा फार कमी आहे. पण लक्ष असू द्या. चला बरं, आता जे फ्रेशर कॅन्डिडेट आहेत यांचा प्रॉब्लेम असा आहे की यांच्या काही कन्सेप्ट अजून वीक आहेत. मग अशा लोकांनी काय करायचं, एक मेन्स शीट ऑनलाईन टेस्ट द्यायची, ॲनालिसिस करायचं, पण अल्टरनेट डेला. म्हणजे आज द्यायची, उद्या नाही द्यायची, पुन्हा परवा द्यायची, पुन्हा त्याच्या पुढच्या दिवशी नाही द्यायची. सोबत त्यांनी सुद्धा डेली 200 MCQ करायचे. प्लीज आता थेरी करत बसू नका. थेरी करण्यासाठी फार वेळ तुमच्याजवळ नाहीये. थेरी करायची तर फक्त आणि फक्त लेक्चर्स अटेंड करा, अक्षय सरांचे आणि मंडलिक सरांचे. बस तिथून थेरी तुमची पूर्ण 5-6 महिन्यांची होऊन जाईल, याची गॅरंटी आमची. बरं, त्यानंतर क्वांटचे 50 क्वेश्चन डेली बेसिसवर, रिझनिंगचे 50 क्वेश्चन डेली बेसिसवर. कुठल्या टॉपिकचे घ्यायचे बघा, तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही एका दिवसात क्वांटचे 4 टॉपिक घ्या, 5 टॉपिक घ्या, प्रत्येकाचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा. रिझनिंगचे 5 टॉपिक घ्या, प्रत्येकाचे 10 क्वेश्चन सॉल्व्ह करा. मेन्स लेवलचे स्टडी मटेरियल पुढे बोललोय. बरं, किंवा दुसरा पर्याय असा आहे की सगळे मिक्स क्वेश्चन घ्या, अख्खं क्वांट घ्या, 50 क्वेश्चन, अख्खं क्वांट घ्या, 50 क्वेश्चन घेऊ शकता. प्रत्येकाचे एक दोन चार क्वेश्चन या हिशोबाने पूर्ण क्वांट तुमचं होऊन जाईल. बरं, कम्प्युटर आणि रिझनिंग ॲज युजल जसं मी सांगितलं की 50 क्वेश्चन याचे क्वांटचे, 50 क्वेश्चन रिझनिंगचे. कुणी असं म्हणेल की मी रोज 25 क्वेश्चन घेतो, 2 टॉपिक रिझनिंग होऊन जाईल कंप्लीट. सेम क्वांटचं जरी रोज 2 टॉपिक 25 क्वेश्चन घेतलं होऊन जाईल कंप्लीट. पण काय होईल, जो टॉपिक तुम्ही आज केलाय तो शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही पुन्हा विसरण्याची शक्यता असतात. मग त्यामुळे बेस्ट वे काय की 10 क्वेश्चन घ्या आणि रिव्हिजन चालू ठेवा. 3 दिवसात एक राऊंड कंप्लीट होईल, 3 दिवसात एक राऊंड कंप्लीट होईल. या हिशोबाने 2 दिवसातच होईल. 2 दिवसात एक राऊंड, 2 दिवसात एक राऊंड या हिशोबाने कंप्लीट होईल आणि तुमचा कॉन्फिडन्सही शेवटपर्यंत टिकून राहील. चला पुढे जाऊया. त्याच्यासाठी नेमकं स्टडी मटेरियल काय वापरायचं. स्टडी मटेरियल आपल्याकडे काय बघा. सब्जेक्टिव्ह DI एक IBPS गाईडची एक शीट आहे, सब्जेक्टिव्ह DI नावाची. हे मी टेलिग्रामवर आत्ता लगेच पोस्ट करतोय. सब्जेक्टिव्ह DI याच्यामध्ये काय सगळे कमर्शियल बेस्ड DI, त्याच्यानंतर DI बूस्टर नावाची एक PDF आहे हाय लेवलची, पण मला वाटत नाही की ती क्लरिकलसाठी तेवढी जास्त कामाची, ती मेन्सलाच लागेल, POच्या मेन्सला. त्यातले काही क्वेश्चन मी तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेईल मिनी मॉकमध्ये. मिनी मॉक अटेंड करा. तिथं तुमची एवढी चांगली मानसिकता आम्ही बनवून घेऊ, एवढं तुम्हाला पॉझिटिव्ह करून टाकू पुढच्या 6-7 दिवसामध्ये की तुम्हाला वाटेल की अरे मेन्स म्हणजे फार काही अवघड नसतं, फक्त पेशन्स ठेवा, क्वेश्चन सॉल्व्ह करा, क्वेश्चन जमतात. त्यामुळे मिनी मॉक सगळ्यांनी अटेंड करा. क्वांटची, रिझनिंगची, इंग्लिशची आणि जी आणि तिथं आहेच तुमचं जीएचा काही विषय नाही, त्याचा मॅक्सिमम पार्ट तुमचा कव्हर होणार आहे. सोबत रिसेंटली अल्ट्रा बंडल नावाचे PDF पोस्ट केलेत बघा एक्झाम पंडितने, त्या पण मी तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करतोय. सेक्शनल टेस्ट ज्या आहेत, आता अड्डा 247च्या थोडे ऑनलाईन सेक्शनल टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. बघा मी सांगितलं नाही 50 क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत तर तुम्ही डायरेक्ट सेक्शनल टेस्ट दिली तरी चालेल. ऑनलाईन सेक्शनल टेस्ट द्या, ठीक आहे ना. तुम्हाला वेळेत ते पूर्ण नाही, तुम्ही ते संपल्यानंतर पुन्हा ते क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. पण त्याने काय होईल, तुमची मानसिकता बनेल त्या लेवलची. सेक्शनल टेस्ट जुन्या मुलांनी सुद्धा सेक्शनल टेस्ट सॉल्व्ह करा, ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशा लोकांनी सुद्धा. बरं, त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी काय केलं पाहिजे. जनरल अवेअरनेससाठी 2 सोर्सेस सांगितलेत बघा.
अड्डा 247 आणि स्टडी IQचे मंथली 300 बेस्ट MCQ येतात. इथं आशिष गौतम सर आहेत आणि इथं गौरव गर्ग सर आहेत. हे दोघं लोक जे आहेत यांचे चांगले MCQ, यांचे चांगल्या क्वालिटीचे MCQ ते PDF फॉर्ममध्ये टाकत असतात. ॲटलिस्ट जनरल अवेअरनेस करताना मी म्हणतोय ॲटलिस्ट 5 ते 6 महिन्यांचं करा. म्हणजे 31 ऑक्टोबरला तुमची परीक्षा आहे तर 20 ऑक्टोबरपासून पाठीमागचं 5 ते 6 महिने करा. तसं जनरल अवेअरनेसबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगतोय, तुम्ही केलंय तो भाग खूप चांगला आहे, पण त्यातल्या त्यात चोळके सर आणि मंडलिक सर हे दोघंही तुमचं पूर्ण कंप्लीट करून घेतील. दोघंही तुमचं पूर्ण पार्ट कंप्लीट करून घेतील. इनफॅक्ट क्वांटचा पूर्ण पार्ट तेवढं लगेच करून घेणं शक्य नाही आहे. रिजनिंगचं शक्य नाही आहे, रिव्हिजन होईल, पण जनरल अवेअरनेसचं शक्य आहे. त्यामुळं ते लेक्चर अजिबात तुम्ही मिस करू नका. बरं, तर अड्डा 247चे 300 MCQ आणि स्टडी IQचे 300 MCQ हे प्रत्येक टॉपिकचे कन्फर्म सॉल्व करा. एवढं पुढचे 8 दिवस तुम्ही कन्सिस्टंटली फॉलो केलं आणि आरामात बिनधास्त जाऊन एक्झाम दिली तर मी गॅरंटीने सांगतो सक्सेस तुमचंच आहे. पुन्हा एकदा सांगतोय की त्यासाठी पेशन्स ठेवणं आवश्यक आहे, बाकी फार काही मोठी गोष्ट नाही आहे. बरं, यानंतर जे लेक्चर सिरीज जी आपली चालू करतोय आपण मेन्ससाठी जी लेक्चर सिरीज, त्याच्याबद्दल थोडंसं एकदा रिवाईज करून देतो. सकाळी 7 ते 8 मध्ये तुमचं GAचं लेक्चर असेल अक्षय सरांचं. बरं, त्यानंतर संध्याकाळी 4 ते 5 जे आहे माझं लेक्चर असेल, क्वांटचं लेक्चर असेल. जसं इथं बोललो की इथं आपण मिनी मॉक चालू करतोय, मिनी मॉक. तर इथं मिनी मॉक असेल क्वांटची जी मी स्वतः घेईल. त्यानंतर 5 ते 6 जे आहे 5 ते 6 PM इथं मिनी मॉक असेल इंग्लिशची. बघा, इंग्लिशची मिनी मॉक. त्यानंतर 6 ते 7 जे आहे 6 ते 7 इथं LRची मिनी मॉक असेल, LRची. आणि त्यानंतर 7:15 ते 7:15 पर्यंत, 7:15 ते 8:15 पर्यंत बँकिंग आणि करंट अफेअर्स, बँकिंग, स्टॅटिक बँकिंग आणि करंट बँकिंग. स्टॅटिक आणि करंट, बघा करंट आणि स्टॅटिक बँकिंगचं लेक्चर असेल इथं मंडलिक सरांचं. तर नक्की हे सगळे अटेंड करा. याचा तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त फायदा होईल. या लेक्चरमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करू. आम्ही तुम्हाला पूर्ण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने कसं सोडवायचं असतं, कसं जायचं असतं याचं प्रिपरेशन आम्ही तुमच्याकडनं डेफिनेटली करून घेऊ. ठीक आहे, तोपर्यंत आपापला स्टडी बिंदास चालू ठेवा, घाबरू नका. मेन्स फार अवघड असतात, मेन्स फार सोप्या असतात, हे कुणाच्याही व्ह्यूनं जाऊ नका. ते तुमचा स्वतःचा परसेप्शन बनवा, तुमचं स्वतःचा व्ह्यू बनवा. अभ्यास असेल तर कुठली गोष्ट अवघड नाही आहे. कॉन्फिडंट राहा आणि लेक्चर्स डेली बेसिसवर अटेंड करा. चलो, थँक्यू व्हेरी मच.